काल काय काय बघितलं आपण? एनिवन? What is business intelligence? What is Power BI? Power BI components based to page data. Power BI architecture flow. Data source. मागे अशीच काय बघितलं का? फक्त इंट्रोडक्शन बघितलं का? त्यामध्ये काय काय कन्सेप्ट बघितले आपण? What is BI? What is Power BI? Components of Power BI. Okay. In what ways we can load data. Okay. Bit of interface, introduction of interface of Power BI. Power BI desktop, Power BI query editor. What is Power BI? Anyone? Okay. Means convert raw data into meaningful insights, right? Online, anyone? What is Power BI? So process of collecting, cleaning, analyzing and visualizing data. Okay. So आपण काय बघितलेलं का? What is Power BI? Power BI is a business intelligence tool developed by Microsoft. Convert raw data into meaningful websites, right? After that आपण काय बघितलेलं? What is business intelligence? आहे समोर तुमच्या. क्लिनिंग फिल्टरिंग मीन्स काय? ट्रान्सफॉर्मिंग डेटा, राईट? ओके. आणि आपण काय बघितलेलं? पॉवर बीआयचं फ्लो ऑफ आर्किटेक्चर बघितलेलं. त्यामध्ये फर्स्ट काय? डेटा सोर्स. डेटा सोर्स मध्ये काय करतो आपण? डेटा इम्पोर्ट करतो. डेटा सोर्सेस डिफरंट टाइपचे आहेत, लाईक एक्सेल, CSV डेटाबेसेस, IBMचा डेटाबेस आहे, ओरॅकलचा डेटाबेस आहे. ओके. देन डेटा सोर्स मधून कुठे जातो? तो पॉवर क्वेरी मध्ये जातो. पॉवर क्वेरी मध्ये काय करतो? राईट. देन पॉवर बीआय डेस्कटॉपला जातो डेटा. पॉवर बीआय डेस्कटॉप मध्ये आपण काय करतो? व्हिज्युअलायझेशन करतो, इनसाइट्स फाइंड करतो, राईट. देन पॉवर बीआय सर्व्हिसला जातो. पॉवर बीआय सर्व्हिस मध्ये आपण पब्लिश करतो रिपोर्ट. ओके, राईट. अँड देन एंड युजर्सला वाया मोबाईल और वाया वेब प्रोव्हाइड होतो डेटा. देन आपण बघितलं डेटा सोर्सेस कोणकोणते? एक्सेल आहे, SQL आहे, वेब डेटा, क्लाउड डेटा एक्सेट्रा. ओके. देन आपण बघितलेलं डेटा क्लिनिंग अँड ट्रान्सफॉर्मेशन लेअर मधला डिफरन्स काय? ओके. डेटा क्लिनिंग, एनिवन? जे पॉवर क्वेरी मध्ये यूज करतो. ओके. त्याला तिथं आपण डेटा क्लिनिंग अँड ट्रान्सफॉर्मेशन करतो. ओके. म्हणजे नल व्हॅल्यूज रिमूव्ह करणं असेल, डुप्लिकेट रिमूव्ह करणं असेल. ओके. देन आपण पॉवर बीआयचे व्हर्जन्स बघितलेले. ओके. पॉवर बीआय बेसिक, सर्व्हिस अँड प्रीमियम. ओके. देन आपण पॉवर बीआय कंपोनंट्स बघितलेले. एनिवन? कंपोनंट्स कोणकोणते आहेत पॉवर बीआयचे? पॉवर मॅप काय करतो? फक्त पॉवर Q&A, राईट. पॉवर क्वेरी, राईट. अँड पॉवर व्ह्यू, राईट. सो पॉवर क्वेरी काय करतं? डेटा कनेक्शन अँड ट्रान्सफॉर्मेशन करतं. पॉवर पीओट काय करतं? डेटा मॉडेलिंग करतं. देन पॉवर व्ह्यू डेटा व्हिज्युअलायझेशन करतं. पॉवर मॅप 3D मध्ये व्हिज्युअलायझेशन करतं, जस्ट एक मॅप फॉर्मॅटमध्ये. ओके. अँड पॉवर NQ इट्स अ क्वेश्चन अँड आन्सर. ओके. सो आपण आज पॉवर क्वेरी एडिटर बघणार आहे. पॉवर क्वेरी एडिटर बघण्याच्या आधी फर्स्ट स्टेप आहे पॉवर बीआयची, ती डेटा अंडरस्टँडिंग. ओके. हे जर तुम्हाला डेटाच माहीत नसेल तर ते जे काही तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करणार, जे काही इन्साइट्स फाइंड करणार आहे, त्याचा काही उपयोग आहे का? नाही. बरोबर. पॉवर बीआय इन्स्टॉल केलं सगळ्यांनी? नाही केलं.
जस्ट शो करतो कसं इन्स्टॉल करायचं. मायक्रोसॉफ्ट स्टोअर असेल सगळ्यांच्या लॅपटॉपमध्ये. ओके, जस्ट ओपन मायक्रोसॉफ्ट स्टोअर. लॅपटॉप आणले असेल तर काढा आणि इन्स्टॉल करून घ्या आत्ताच सगळ्यांनी. माझ्याबरोबर तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करा, म्हणजे जे काय मी करतोय ते परफॉर्म करा ऑपरेशन. तुमची पण प्रॅक्टिस होईल. ओके, लॅपटॉप कुठे? काल म्हणलेलं उद्या, आज म्हणतो उद्या. ऑनलाईन पॉवर BI इन्स्टॉल केलंय? येस सर. ओके ठीक. लॅपटॉप नाही ठीक. जस्ट मायक्रोसॉफ्ट स्टोअर सर्च करा सर्च बार मध्ये जाऊन. देन इथं सर्च कन्सोल येईल, तिथं जस्ट पॉवर BI डेस्कटॉप सर्च करा. ओके, तुम्हाला इथं फर्स्ट ऑप्शन दिसेल पॉवर BI डेस्कटॉप म्हणून. ओके, तर मी क्लिक करतो. इथं माझ्याकडे इन्स्टॉल आहे त्यामुळे ओपन दिसतंय तुम्हाला. इथं जस्ट एक इन्स्टॉल बटन असेल, जसं तुम्ही ऍप इन्स्टॉल करता ना तसंच सेम. जस्ट इन्स्टॉल वर क्लिक करा अँड ओपन करा. सर स्क्रीन शेअर करा ना प्लीज. येस शुअर. दिसते आता? ओके, सो मायक्रोसॉफ्ट स्टोअरला जावा, पॉवर BI Yes. डेस्कटॉप सर्च करा. देन ही टॅब ओपन होईल. इथं माझ्यामध्ये ओपन आहे, तुमच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल असेल. जस्ट जसं ऍप इन्स्टॉल करता तसं इन्स्टॉल करा. ओके, जेव्हा तुम्ही इम्पोर्ट करताल, जेव्हा ओपन करताल तेव्हा अशी फाईल काय ते दिसेल तुम्हाला. ओके, नाही इथं ब्लँक रिपोर्ट आहे, जस्ट ब्लँक रिपोर्टवर क्लिक करा. झाले सगळ्यांचं? पॉवर BIच्या फ्रंट एंड मध्ये कोणती लँग्वेज यूज होते आणि बॅक एंड मध्ये? मागे का शांत आहेत आज सगळे? झोप नाही झाली का? झोपेत दिसतोय फुल. ठीक आहे, हा माझा पॉवर BI डेस्कटॉप आहे. ओके, तुम्ही जे काही व्हिज्युअलायझेशन क्रिएट करताल ते तुम्हाला इथं दिसतात. जसं की इथे डिफरंट चार्ट्स आहेत. ओके, जसं की बार चार्ट आहे, कॉलम चार्ट आहे, देन पाय चार्ट आहे, कार्ड व्हिज्युअल्स आहे, टेबल आहे, मॅट्रिक्स आहे, फिल्टर्स आहे. ओके, लॉट्स ऑफ व्हिज्युअल्स आहेत. आणि जे तुम्ही करताल इथं, जसं तुमच्या एक्सेलमध्ये वर्कबुक अँड वर्कशीट मध्ये डिफरन्स आहे. ओके, तसंच पॉवर BI मध्ये पॉवर BI डॅशबोर्ड अँड रिपोर्ट्स मध्ये डिफरन्स आहे. पॉवर BI डॅशबोर्ड म्हणजे काय? एक सिंगल पेज असतो. जसं वर्कबुक आपण म्हणतो एक्सेलमध्ये सिंगल पेज असतं, तसं पॉवर BI डॅशबोर्ड हे सिंगल पेज असतं आणि रिपोर्ट्स हे असतं मल्टिपल पेजेस. म्हणजे आता समजा माझ्याकडे डिफरंट कॅटेगरीचे इन्फॉर्मेशन आहे, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आहे, कस्टमरची इन्फॉर्मेशन आहे, सेल्सची इन्फॉर्मेशन आहे. तर मी काय करणार, इच रिपोर्ट पर्टिक्युलर जे इन्फॉर्मेशन आहे त्याला अलोकेट करणार. ओके, जे इथं खाली दिसते, ओके, इथं पेज 1 दिसते ना, ते रिपोर्ट्स म्हणतो आपण. ह्याला प्लस केलं की रिपोर्ट्स जसे जसे तुम्ही बनाल तसं वाढत जातं. ओके, आणि हा असतो पर्टिक्युलर एक सिंगल पेज, त्याला आपण म्हणतो पॉवर BI डॅशबोर्ड. ओके, इंटरव्ह्यूला विचारतात व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पॉवर BI डॅशबोर्ड अँड रिपोर्ट्स. जसं की एक्सेलला विचारतात व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वर्कबुक अँड वर्कशीट, तसं सेम. ओके, आता मला डेटा लोड करण्याचे 3 वे, ते कोणकोणते? ओके ओके, राईट. So there are 3 ways to import the data.
फर्स्ट इज गेट डेटा. ओके, गेट डेटा मध्ये लॉट्स ऑफ ऑप्शन आहे. म्हणजे जो तुमच्याकडे असेल डेटा तो तुम्ही इम्पोर्ट करणार. माझ्याकडे कोणता CSV फॉर्मॅट मध्ये डेटा आहे, सो मी CSV मध्ये लोड करणार. ओके, सेकंड वन इज ट्रान्सफॉर्म डेटामध्ये न्यू सोर्स नावाचा ऑप्शन आहे. ओके, न्यू सोर्स मधून मी डेटा इम्पोर्ट करू शकतो. अँड थर्ड वन इज लाईव्ह कनेक्शन. लाईव्ह कनेक्शन म्हणजे काय, जो लाईव्ह डेटा फेच होतो. जसं की तुम्ही क्रिकेट मॅच बघता. ओके, त्या क्रिकेट मॅच मध्ये प्रत्येक बॉलला काही ना काही रन होतो, आउट होतो, विकेट, तो कुठेतरी डेटा फेच करायचा असतो ना, त्याला एक वेब API असतो, तो लाईव्ह डेटा आपण इथं फेच करू शकतो. दिस अ थ्री वे लाईव्ह कनेक्शन म्हणतो. ओके, फर्स्ट इज गेट डेटा थ्रू पॉवर BI डेस्कटॉप. सेकंड इज न्यू सोर्सेस थ्रू पॉवर क्वेरी एडिटर. अँड थर्ड वन इज लाईव्ह कनेक्शन. ओके, सो आज आपण डेटा अंडरस्टँड करून घेऊ काय काय आपल्याकडे एक्झॅक्ट. मी तुम्हाला आज लेक्चर आलं की डेटा प्रोव्हाइड करेन, तुम्ही तो अंडरस्टँड करून घ्या परत तुमच्या ह्यानी. त्याच्यामध्ये काय काय मेन्शन आहे, काय काय मेन्शन नाही. ओके, काय डाऊट्स असेल तर विचारू शकता. माझ्याकडे डिफरंट असे 8 टेबल्स, 8 का 9 टेबल्स आहे समथिंग. ओके, सो मी फर्स्ट ओपन करतो कॅलेंडर लुकअप. माझ्याकडे जस्ट एक डेट नावाचा कॉलम आहे. ह्याच्यामधून मग रिप्रेझेंट काय करू शकतो. आता समजा माझ्याकडे एक सेल्सचा डेटा आहे. ओके, आणि सेल्सचा डिफरंट टेबल आहे. मग मला हा कॅलेंडर लुकअपचा युजेस काय, यूज का करतो आपण. ओके, मंथली अजून. ओके, म्हणजे मला एक पर्टिक्युलर इयरली, मंथली, क्वार्टरली सेल्स दाखवायचा असेल, राईट. सो त्यासाठी मी कोणता टेबल यूज करणार, डेटचा टेबल. ओके, सेकंड वन इज कस्टमर लुक. ओके, सांगू शकतो कोण, एक्सप्लेन करू शकतो व्हॉट इज दिस डेटा डिनोट. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये कस्टमरचे सर्व्हिस आहे. म्हणजे जसं तुम्ही Amazonला जाता, एखादं सर्च करता काय ते, समजा तुम्हाला फोन घ्यायचा आहे. ओके, तुम्ही काय करणार, फोन, नोकिया फोन असं समजा, आता नोकिया फोन सर्च केला, काहीतरी तुम्ही परचेस केला, तुमचा डेटा कुठेतरी जाऊन स्टोर होणार आहे, राईट. तर म्हणजे कुठले Amazonचा डेटाबेस असणार आहे कुठेतरी, तो जाऊन डेटा स्टोर होतो. ओके, तसंच आपल्याकडे इथं डेटा आहे की तुम्ही परचेस केले, काय ते सेल्स परचेस ऑर्डर केली और काहीतरी परचेस केले, त्याचा डेटा आपल्याकडे मेन्शन आहे. जसं की इथं कस्टमर लुकअप मध्ये तो प्रेझेंट आहे. त्यासाठी कस्टमर की आहे, प्रेफिक्स आहे, फर्स्ट नेम आहे, लास्ट नेम आहे, देन बर्थ डेट, त्याचा मॅरिटल स्टेटस, जेंडर, ईमेल ऍड्रेस, देन अॅन्युअल इन्कम, टोटल चिल्ड्रन, समथिंग तुमच्या नावापासून ते आडनावापर्यंत का गावापर्यंत एक डेटा मेन्शन आहे. ओके, इथे बघा एक कस्टमर की प्रेझेंट आहे, ती युनिक दिसते सगळ्यांना. ओके, काय युनिक आहे, राईट. सो आपण त्याला एक प्रायमरी की म्हणू शकतो. आता मला ह्या कस्टमरची ऑर्डर फाइंड करायची असेल तर मी ऑर्डर टेबल मध्ये जाणार, बट तिथं ही कस्टमर की ऍज अ काय म्हणून वर्क करणार, राईट. सो कस्टमर लुकअप मध्ये ती ऍज अ प्रायमरी की म्हणून वर्क करते, राईट. सो प्रायमरी की का, बिकॉज प्रत्येक कस्टमर युनिक आहे. प्रायमरी कीची मेन कन्सेप्ट काय, युनिक बट नॉट. ओके, थर्ड वन इज प्रोडक्ट कॅटेगरी. ओके, माझ्याकडे डिफरंट कॅटेगरी आहेत. म्हणजे जसं तुम्ही Amazonला जाता, काही ना काही डिफरंट कॅटेगरी असतात, जसं तुमच्या क्लोथ, ऍक्सेसरीज, फोन्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. तसेच माझ्याकडे कॅटेगरी आहेत. ओके, कॅटेगरी नेम मध्ये माझे कोणकोणते बाईक्स आहेत, कंपोनंट आहेत, क्लोथिंग आहेत, देन ऍक्सेसरीज आहेत. ओके, त्याची पण एक युनिक आयडेंटिटी मेन्शन आहे, एक युनिक प्रायमरी की प्रेझेंट आहे. ओके, प्रायमरी की फॉरेन की माहिती ना, कन्सेप्ट माहिती ना. देन माझा एक प्रोडक्ट लुकअप नावाचा टेबल आहे. ओके, प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रोडक्ट की आहे, प्रोडक्ट सब कॅटेगरी की, प्रोडक्ट SKU. सांगू शकतो कोण प्रोडक्ट SKU काय आहे, डेटा बघून. एकच मिनिट.
सांगा. व्हॉट इज दिस प्रोडक्ट SKU? एनीवन? पूर्ण डेटा बघा. साईज आहे का? शिपिंग? नो. युनिक कोड. ओके, ठीक आहे, म्हणू शकतो. अजून? ओके, बरोबर चालेल. प्रोडक्ट वर एक सील येतं ते QR टाइप त्याच्यावर नंबर सिरियल ओके, टाइप. नाही. ओके, आयडेंटिफिकेशन कोड. राईट युनिक कोड. राईट. ओके, हा एक युनिक कोड आहे. युनिक कोड म्हणजे HL म्हणजे काय? हेल्मेट. ओके, आणि त्याचं समथिंग काय ते 50 नावाचा युनिक कोड आहे, 509 नावाचा युनिक कोड आहे. आणि R म्हणजे कलर, रेड कलर. जसं इथं प्रोडक्ट नेम आहे बघा, स्पोर्ट 100 हेल्मेट रेड. तसंच त्याचा एक युनिक कोड आहे. प्रोडक्ट SKU म्हणजे काय? एक युनिक कोड आहे. प्रत्येक कॅटेगरीचा एक युनिक कोड जनरेट झालेला आहे. ओके, सो प्रोडक्ट लुकअप मध्ये काय काय व्हायचं? प्रोडक्ट की आहे. ओके, ती इथं काय प्रायमरी की म्हणून ऍक्ट करते. प्रोडक्ट सब कॅटेगरी की आहे. ओके, ती इथं ऍज अ फॉरेन की म्हणून वर्क करते. माझा एक प्रोडक्ट सब कॅटेगरीचा डिफरंट टेबल आहे. तिथं काहीतरी सब कॅटेगरीत माझ्या. आता प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये आपण काय बघितलं? बाईक बघितलं, ऍक्सेसरीज बघितले, राईट. त्याच्या सब कॅटेगरी आहेत. बाईकमध्ये माउंटेन बाईक आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, तर प्रोडक्ट लुकअप मध्ये ते ऍज अ फॉरेन की म्हणून वर्क करते. ओके, देन प्रोडक्ट SKU, प्रोडक्ट नेम, ओके, देन मॉडेल नेम आहे. प्रोडक्ट डिस्क्रिप्शन जे असतं युनिव्हर्सल फिट, वेल वेंटेड, लाईट वेट, स्नॅप ऑन व्हायचं. ओके, देन प्रोडक्ट कलर आहे, प्रोडक्ट साईज, प्रोडक्ट स्टाईल आहे, प्रोडक्ट कॉस्ट अँड प्रोडक्ट प्राइस. ओके, हा एवढा डेटा माझा कशामध्ये? प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रेझेंट आहे. हा माझा प्रोडक्ट सब कॅटेगरीचा एक डेटा आहे. ओके, त्यामध्ये डिफरंट सब कॅटेगरी आहेत. जसं बाईकमध्ये मी म्हणलेलं माउंटेन बाईक आहे, रोड बाईक आहे, टोरिंग बाईक आहे. तसे जे जे काय माझे कोणकोणते होते कॅटेगरी? बाईक्स होत्या, ऍक्सेसरीज होत्या, क्लोथिंग एक होत्या, राईट. त्याच्यात हे सब कॅटेगरी आहेत सगळ्या. ओके, त्यामध्ये परत प्रोडक्ट सब कॅटेगरी इथं काय म्हणून वर्क होतं? ऍज अ प्रायमरी की. बट तो प्रोडक्ट लुकअप मध्ये काय ऍज अ वर्क करतोय? फॉरेन की. कारण की हा टेबलवर तो टेबल डिपेंडेंट आहे आणि त्या टेबलवर हा डिपेंडेंट आहे, राईट. ओके, देन आहे रिटर्न्स डेटा. रिटर्न्स डेटा काय इंडिकेट करतो? एनीवन? डिलिव्हरी, राईट. व्हॉट इज दिस टेरिटरी की? टेरिटरी म्हणजे काय माहिती का? रिटर्न डेटा म्हणजे कसं? आता तुम्ही एखादी अमेझॉनवर परचेस केलाय आणि तुम्हाला आवडली नाही ती गोष्ट, तुम्ही रिटर्न करता. त्याचा पण कुठेतरी डेटा स्टोर ठेवावा लागणार आहे. म्हणजे मला इयरली फाइंड करावं लागेल की किती रिटर्न झाल्यात, क्वांटिटी किती लॉस झालाय मला त्यापासून, राईट. तो कुठेतरी स्टोर करावा लागणार आहे. ओके, त्यासाठी रिटर्न डेटा आहे. मग रिटर्न डेटामध्ये कोण काय काय? रिटर्न डेट आहे, टेरिटरी की. टेरिटरी की म्हणजे काय? कॉन्टिनेंट वाईज, रिजन वाईज. ओके, एक की मेन्शन आहे, त्यासाठी इथं टेरिटरी की आहे. देन प्रोडक्ट की अँड रिटर्न क्वांटिटी, किती क्वांटिटी रिटर्न केलं तुम्ही. ओके, देन माझ्याकडे आहे सेल्स डेटा. करा एक्सप्लेन कोणतं सेल्स डेटा ऑनलाईन? एनीवन ऑनलाईन? मागून कोणीतरी सेल्स डेटा बोला बोला. सांग 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 बिंदास. एक्सप्लेन करायचं. जस्ट डेटा तुमच्या समोर आहे. तुम्ही परचेस ऑर्डर करता, तुमचा पण कोणाचा काहीतरी बिझनेस असेल किंवा तुमचा पण बिझनेस टाकायचं काय असेल डोक्यात, तुम्हाला पण नॉलेज पाहिजे ना त्या रिलेटेड. ओके, एखाद्याने एक्सप्लेन मागूनच, मला मागून आन्सर पाहिजे, मी पुढे जाणारच नाही. लाजू नका. मान कशा खाली घातली रे? वरती कर. सांग सांग ना. मेन्शन आहे सगळं, बोल. का? एनीवन पुढे कोणी पण
ज्या दिवशी ऑर्डर केला तो डेट, म्हणजे कस्टमरने ज्या दिवशी ऑर्डर केला त्याचा ऑर्डर नंबर, त्याच्यानंतर स्टॉक डेट म्हणजे ज्या दिवशी ते मॅन्युफॅक्चर झालेलं आहे, त्याच्यानंतर प्रोडक्ट की, त्याचं युनिक की जे असेल प्रोडक्टची, कस्टमर की म्हणजे कोणत्या कस्टमरला दिलेलं आहे ते, त्याच्यानंतर टेरिटरी की कोणत्या टेरिटरी म्हणजे एरियामध्ये गेलेलं आहे, रिजनमध्ये गेलेलं आहे, ऑर्डर लाईन आयटम, ओके, आणि ऑर्डर क्वांटिटी म्हणजे किती क्वांटिटी. ओके. आता ऑर्डर डेट म्हणजे काय, जेव्हा मी ऑर्डर केली तुम्ही कोणत्या ते डेटला ऑर्डर ती ऑर्डर डेट. स्टॉक डेट म्हणजे काय, जेव्हा तुमच्याकडे स्टॉक आलाय ती एक डेट मेन्शन आहे. देन ऑर्डर नंबर काहीतरी जनरेट होतो XYZ समथिंग. ओके, देन प्रोडक्ट की, सब कस्टमर की, टेरिटरी की, रिजन वाईज म्हणजे असेल ते. ऑर्डर लाईन आयटम म्हणजे काय, ऑर्डर किती लाईन मध्ये किती ऑर्डर्स आहे. ओके, वेटिंग लिस्ट प्रमाणे आपण म्हणू शकतो. ओके, तो एक डेटा मेन्शन आहे की ती एकच आहे. ओके, अँड देन ऑर्डर क्वांटिटी. ओके, असं माझ्याकडे सेम 2021चा पण डेटा आहे. ओके, 2021चा पण डेटा आहे आणि 2022चा पण डेटा आहे. आता करू आपण लोड करू डेटा वन बाय वन. कसा डेटा लोड करणार, एनीवन? गेट डेटा. ओके, एक्सेल वर्कबुक. ओके, एक्सेल वर्कबुक. देन डेस्कटॉप कुठे आहे, पॉवर बी मध्ये पॉवर बी डेटा तो शो नाही होता. तुम्ही एक्सेल वर्कबुक पण दिले, राईट. फाईल CSV होते आपली. ओके, ऑल फाईल्स होते दिसते. ओके, सो आपण फर्स्ट कॅलेंडर बघू. आता इथं दोन ऑप्शन आहे, एक लोड डेटा ऑप्शन आहे, एक ट्रान्सफॉर्म डेटा ऑप्शन आहे. एनीवन नो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लोड अँड ट्रान्सफॉर्म? पॉवर बी मध्ये लोड करायचा डेटा आणि ट्रान्सफॉर्म मध्ये तो डेटा पॉवर बी म्हणजे आपण हे करणार ऑपरेशन कन्सेप्ट. लोड केलं म्हणजे लोड होऊन जातं विदाउट क्लीनिंग द डेटा, ट्रान्सफॉर्म वी कॅन क्लीन द डेटा इन द पॉवर BI. राईट. ओके, आता इथे दोन ऑप्शन. ओके, एक लोड डेटा आणि ट्रान्सफॉर्म डेटा आहे. जेव्हा तुम्ही लोडवर क्लिक कराल ना तर तो पॉवर BI डेस्कटॉपला स्टोर होणार. म्हणजे फक्त पॉवर BI डेस्कटॉपच्या स्क्रीनवर जाणार डायरेक्ट, म्हणजे कुठं फ्रंट एंडला. तुम्हाला त्यासाठी पॉवर BI एडिटरला तुम्ही नंतर जाऊ शकता, बट त्याचा ऍज सच यूज काय नाही. ओके, जेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्मवर क्लिक कराल ना तेव्हा तो पॉवर BI एडिटरला जातो. ट्रान्सफॉर्मर क्लिक केला म्हणजे ते आपण काय परफॉर्म करू शकतो, ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करू शकतो, जसं नल व्हॅल्यू रिमूव्हर, डुप्लिकेट रिमूव्हर. राईट. ओके, मी सगळे टेबल इम्पोर्ट करून येतो. टेक्स्ट CSV आता जेव्हा तुम्ही न्यू सोर्स मध्ये जातोय. ओके, मध्ये जातो. इथे फोल्डर नावाचा ऑप्शन आहे. तुम्ही म्हणू शकता ना सर आपल्या इफ आपण जर फोल्डर इम्पोर्ट करू शकतो तर सेपरेट फाईल काय इम्पोर्ट करतो. राईट. आता मला दाखवतो. ओके, मी आता काय करतो, फोल्डरला कनेक्ट करतो. ओके, माझा पाथ देतो त्यांना. ओके, पाथ कुठे, डेस्कटॉप मध्ये ऍडव्हेंचर वर्कचा डेटा आहे. ओके, मी काय करतो, ओके करतो. ट्रान्सफॉर्म डेटा आले माझे 8 टेबल समथिंग काहीतरी. ओके, आता मला काय करायचं, याला डिस्क्राईब करायचं. सो इथं समथिंग काय ते ॲरो आहे. ओके,
त्यामुळे कंबाईन फाईल्स करतो. ओके, मग काहीतरी दिसतं कॅलेंडर लुकअप नावाचं. ओके, आता मी कस्टमर लुकअपला सिलेक्ट करतो. ठीक, आणि ओके, माझा डेटा तर एवढाच दिसतोय, पण माझ्या कस्टमर लुकअप मध्ये काय काय प्रेझेंट आहे, एवढी सारी कॉलम्स आहेत. ओके, बट जेव्हा मी फोल्डर इम्पोर्ट केला आणि कस्टमर लुकअपवर गेलो तेव्हा मला फक्त डेट कॉलम मेन्शन राहिला आणि सोर्स नेम काय असेल त्या टेबलचं नाव. बाकीचा कॉलम आला का? नाही आला. फोल्डर केव्हा वर्क करतं माहिती का? जेव्हा तुमचं कॉलम स्ट्रक्चर डिफरंट, आता माझ्याकडे सेल्स टेबलचं कसं, सेल्स टेबल 2020, 2021 आणि 2022 आहे, राईट. त्यांचं कॉलम स्ट्रक्चर सेम आहे. ओके, तेव्हाच फोल्डर स्ट्रक्चर वर्क करेल, अदरवाईज वर्क नाही करणार. कारण माझे जे 9 टेबल, जे 10 टेबल, प्रत्येकाचं कॉलम स्ट्रक्चर डिफरंट आहे. सो त्यांनी काय केलं, पहिल्या टेबलला घेतला आणि त्या स्ट्रक्चरनुसार डेटा रेडी केला. ओके, जेव्हा मी फोल्डर इम्पोर्ट केला तेव्हा पहिला टेबल त्यांनी घेतला कॅलेंडर लुकअपचा, त्यानुसार त्यांनी टेबल स्ट्रक्चर क्रिएट केलं आणि तो मला डेटा रिटर्न केला. बट ह्याचा काही युजेस आहे का? यूज आहे काय? नाहीये. ओके, सो मी काय करतो, डिलीट करतो इथं ऑप्शन नाही. फोल्डर केव्हा वर्क होईल, जेव्हा तुमचं कॉलम स्ट्रक्चर, ओके, पहिल्या टेबलचं, दुसऱ्या टेबलचं, तिसऱ्या टेबलचं जेव्हा कॉलम स्ट्रक्चर असेल तेव्हाच फोल्डर जे आहे ते यूज मध्ये येईल. ओके, सो आपल्याला काय करावं लागेल, डिफरंट टेबल प्रत्येक वेळेस लोड करावं लागेल. ओके, सो मी सगळे टेबल लोड करून घेतो. येस, मल्टिपल करावं लागेल. नाही, सोल्युशन नाही. मग जसं मी आता केलं कंबाईन ट्रान्सफॉर्म डेटा, तुम्हाला असेच मग तो पर्टिक्युलर टेबल सिलेक्ट करणार आणि लोड करणार. बट मोस्ट ऑफ द टाइम आता माझा सेल्सचा डेटा, तिथं मी काय करणार, डायरेक्ट फोल्डर इम्पोर्ट करणार. या सिमिलर कॉलम स्ट्रक्चर. फिर से करके बताओ. ओके, सेल्स डेटा करके बताओ. मोस्ट ऑफ द कसं असतं, तुम्हाला डिफरंट फाईल्स येणार नाही. जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये जाल तेव्हा डायरेक्ट डेटाबेस कनेक्ट होतो आणि डेटाबेस कनेक्ट करा, डेटाबेस सगळं स्ट्रक्चर सेमच असतं. ओके, त्यामुळे तुम्हाला इश्यू नाही येणार. असं एक्सेल फाईलमध्ये कोण 100 फाईल नाही देणार तुम्हाला. डायरेक्ट डेटाबेस कनेक्ट करता आणि त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करतो. ओके, क्या दिखाओ, सेल्स का. ओके, ठीक आहे. मी काय करतो, न्यू सोर्स मध्ये जातो. हे जे अपेंड म्हणून एक कन्सेप्ट आहे, ते उद्या सांगेल. जस्ट एक तुम्हाला शो करतो. फोल्डर सिलेक्ट करतो. मैं करतो, इथे एक ऑप्शन आहे टेक्स्ट फिल्टर म्हणून ऑप्शन. ओके, टेक्स्ट फिल्टरवर क्लिक करतो आणि कंटेंट्स. ओके, कंटेंट्सवर जातो. मला कोणता पाहिजे, सेल्स डेटा हवा आहे. ओके, सो तुम्हाला माहिती कोणत्या डेटाचं टेबल स्ट्रक्चर सेम आहे, सेल्स डेटाचे, राईट. सो सेल्स डेटा टाकतो. ओके, देन ओके म्हणतो. आले समथिंग काहीतरी, ते डबल एरर, त्याच्यावर क्लिक करतो.
आलं का? आलं पूर्ण जे सेल्स डेटामध्ये इन्फॉर्मेशन मेन्शन आहे, आलं त्याप्रमाणे सगळं राईट. केव्हा वर्क झालं ते? कारण की कॉलम स्ट्रक्चर सेम आहे. ओके, त्यामुळे वर्क झालं राईट. इफ जर याच्याऐवजी थर्ड टेबलचं कॉलम स्ट्रक्चर सेम नसतं तर त्याने सेल्सनुसार दिला असता डेटा, बट थर्ड कॉलम म्हणजे प्रेझेंट आहे, बाकी ठिकाणी नल व्हॅल्यूज त्यांनी मेन्शन केलं असतं आणि बाकीचे कॉलमच प्रेझेंट नाही ना थर्ड टेबलमध्ये. ओके, अंडरस्टँड? कळतंय का सगळ्यांना काय प्रॉब्लेम? काय तुम्हाला विचारू शकतात कधी विचारलं तर व्हॉट इज द यूज ऑफ फोल्डर फंक्शन और फोल्डर जे तुम्ही इम्पोर्ट करता, तर फोल्डर थ्रू आपण काय इम्पोर्ट करतो कधी कधी विचारू शकतो. ते विचारलं नाही तसं नाही. तर डेटा लोड होतो तोपर्यंत मला जरा आन्सर्स द्या कालच्याच क्वेश्चन्सचे, कोणी पण उठून. ठीक आहे, मागूनच. माझं टार्गेट ऑडियन्स तुम्हीच असं लक्षात ठेवा. येस. What are the components of Power BI? पॉवर क्वेरी काय करता? क्वेरी ओके. पॉवर व्यू साईटचा सांगतोय का? ओके. पॉवर मॅप ओके. पॉवर Q&A, पॉवर पिवट, पॉवर चार्ट्स. हे हसू नका रे, सांगतोय तू. पॉवर पिवट, जॉईन्स, तर तुला हिंट देतो, जॉईन्स यूज करतो आपण. सांग ना. गुड. What is Power BI? Power BI is a business tool that is used to convert data into insights. ते कोणी डेव्हलप केलंय? Microsoft. राईट. आहे लक्ष. अजून कोण? अजून किती वेळने आपण डेटा इम्पोर्ट करतो पॉवर BI मध्ये? किती वेळेत? कोणकोणते? ओके. सेकंड. ओके, पण ते न्यू सोर्स पण मला कळत आहे ते कुठे कुठे आहेत, ते कुठे कुठे आहेत ते तर सांग मला. ऑनलाईन एनीवन? ऑनलाईन ऑनलाईन
हॅलो ऑनलाईन कालचं आहे का रे कोण तुम्हाला माहिती का याच्यामध्ये ऑनलाईन मध्ये? अनुजा अनुजा Yes, sir. how many way we import the data? So 3 ways. First one is get data. Second one is a new sources through Power BI editor, and third one is live data. Okay, good. दोघांचं नाव काय? नाही अजून नाही का? एनीवन अजून? जान्हवी, प्रांजली, राधा, साजिद शेख, प्रांजली राणे, तुमचे फ्रेंड्सच तुमचे नाव घेतात का? डेटा लोड करू दे. सगळ्यांनी केलं डेटा लोड माझ्याबरोबर का नाही? डेटाच नाही. सॉरी 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 लगेच डेटा शेअर करतो. कोण ऍडमिन आहे का वैता DA7चं? मला ऍक्च्युअली ऍड नाही केलेलं अजून. आहे का? मलाच ऍड नाही केली. 8080037303 80037303. त्यामध्ये नोट्स पण आहेत. ओके, नोट्स आहेत, पॉवर पेज नोट्स आहेत आणि इंटरव्ह्यूचे चीट शीट आहेत. ओके, ते तुम्ही रेफर करू शकता. येस, केलं का? एक झिप फाईल सेंड केली बघा, सगळ्यांनी ती डाउनलोड करा. त्यामध्ये सगळा कंटेंट आहे पॉवर BI रिलेटेड. ओके, जस्ट वेट म्हणून येते ऑनलाईन. झिप फाईल पाठवलेली आहे. ओके, तो सगळ्यांनी ती एक्सट्रॅक्ट करून आहे ना डेटा लोड करून घ्या. ओके, आली सेंड झाली इथून. 7ला टाकली, 7 मॉर्निंग आली ना. लॅपटॉप नाही आला कुठे? घे ना. ट्रेन झाली मला. आली आली. ओके, हे बघा त्यामध्ये ना डॅक्स चीट शीट आहे. ज्या डॅक्सच्या क्वेरी असणार पुढे जाऊन ते एक आहे. नोट्स आहेत. ओके, इथं नोट्स आहे आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत.
ओके. ते फक्त एकदा एक्स्ट्रॅक्ट करा आणि ऍडव्हेंचर वर्क्स डेटा म्हणून आहे ते ओपन करा फाईल. फक्त हा अनपिवट डेमो सोडून आहे ना बाकी सगळे लोड करा. ओके. ऑनलाईन कळते ना सगळ्यांना? डाउनलोड नाही होतं सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. झालं ना? इकडे लक्ष द्या सगळे. लोड करा तुम्ही. ओके. जेव्हा मी डेटा लोड करेल, ओके, फर्स्ट स्टेप काय होते आपली, डेटा अंडरस्टँड करायचे. ओके. सेकंड स्टेप आहे ना त्याचा कॉलम नेम चेक करायचा आणि त्याला डेटा टाईप चेक करायचा. ते कसं, आता माझा काहीतरी कॉलम आहे, ओके, त्याचा कॉलम डेटच्या रिलेटेड पाहिजे. इथे डेटा टाईप नावाचा ऑप्शन आहे, ओके, त्याच्यावर क्लिक करायचं. देन मला कोणत्या फॉर्मॅट, डेट फॉर्मॅटमध्ये, ओके, सिलेक्ट केलं. कधी कधी काय होतं, जेव्हा डेटा इम्पोर्ट होतो, रॉ डेटा जेव्हा असतो तो इम्पोर्ट होतो, म्हणजे कॉलम नेम चेंजेस असतात आणि डेटा टाईप चेंजेस असतात. सो सेकंड स्टेप, फर्स्ट स्टेप इज डेटा अंडरस्टँडिंग, सेकंड स्टेप इज फर्स्ट कॉलम नेम चेक करायचं आणि त्याला डेटा टाईप चेंजेस करायचे. ओके. झालं लोड. नोट्स काढतात ना सगळे एवरीवन? नहीं भेजी क्या? मैं ग्रुप में अभी ऐड भेज देता. उद्या आपण ना हे सगळे जे ऑप्शन्स आहेत ना, काय काय वर्क करतात, ओके, हे सगळे बघणार आहेत. म्हणजे तुम्हाला पॉवर क्वेरी एडिटर पूर्ण एक्सप्लेन होईल. आज काय आपण बघितलं, डेटा अंडरस्टँडिंग, काय काय ऑप्शन्स बघितले, न्यू फोल्डर्स काय आहे. ओके. उद्या प्रत्येक ऑप्शन एक्सप्लोर करू आपण. ओके. इच ऑप्शन काय काय, म्हणजे कोणतं ऑप्शन कसं वर्क करतं, काय वर्क करतं. ओके. सो तुम्हाला पॉवर क्वेरी एडिटर फिनिश होईल. देन पुढे जाऊन आपण व्हिज्युअलायझेशन, थोडे कन्सेप्ट बघणार आहेत अँड देन व्हिज्युअलायझेशन, डॅक्स, देन व्हिज्युअलायझेशन. ओके. ॲडव्हेंचर वर्क्स, त्याच्यामधला पूर्ण, फक्त तो अनपिवट डेमो म्हणून एक फाईल आहे, ती सोडून बाकी सगळे लोड करा. वन बाय वन करा. सॉरी, मंडे ट्रान्सफॉर्म डेटा करायचा. उद्या नसतंच ना, होते सॅटर्डेला तुमचं. उद्या हे असतं सेशन असेल ना, असेल सेशन असेल. आता जेव्हा मी डेटा लोड केला ना, तेव्हा इथं बघा, मी जेव्हा मॉडेल व्ह्यू मध्ये जाईल, झालं डेटा. या न्यू सोर्स पासून घेऊ शकता. दरवेळेस डेस्कटॉपला जायची गरज नाही तुम्हाला. डेटच करावं. टेक्स्ट मध्ये डेटा असतो का कधी? डेट फॉर्मॅट मध्ये असतो, कोणत्याही फॉर्मॅट मध्ये असतो, डेट फॉर्मॅट मध्ये असतो ना. काय काय
रिप्लेस करंट फॉर दाखव एक मिनिट. डेटा टेक्स्ट मध्ये हा रिप्लेस करंट झालं. दाखव एक मिनिट. एरर येईल. एरर अशामुळे येतं की तिथं काय काय नल व्हॅल्यूज प्रेझेंट आहेत. या सेपरेट करा तुम्ही. हो सगळं सेपरेट. एक्सेल फाईल मध्ये एक्सेल फाईल जिथं डेटा स्टोरेज सगळं असतं डेट ना एकदा से जस्ट ड्रैग कर फर्स्ट टू एंड. डेट में ना किसमें एरर बता रहा है देखा. रहने दो अभी के लिए रहने दो. कंसेप्ट से हो एक्सेल फाईल नाही तिथं बघ. फर्स्ट काहीतरी वेगळे त्या खालचे काहीतरी वेगळे डिफरंट डेटा टाईप आहे ना. काय करायचं जस्ट एकसारखे झाले राईट. आणि जेव्हा मी कुठे गेले जस्ट रिफ्रेश करतो. डेट सिलेक्ट परत हा डेटा लोड कर. परत लोड कर. जे केले ना आपण चेंजेस काय झालं काय दिसत नाही का. ट्रान्सफर दाखव. काय प्रॉब्लेम एरर आहे काय सरांसारखं म्हणजे कसं हे वरचं थांबा की जरा थांबा. खूप घाई झाली साईड. ऑनलाईन सगळा डेटा लोड करून घेतलाय. तो आपण आज फक्त काय केलं डेटा अंडरस्टँडिंग करून घेतली आणि सेटअप तयार केलं. ओके उद्यापासून प्रत्येक ऑपरेशन परफॉर्म होईल. माझ्यानंतर तुम्ही ते ऑपरेशन परफॉर्म करा. नाही होतं करतो ते सॉल्व. ओके थांबायचं आजचं लेक्चर थांबायचं का.
शिकव. अरे बाबा, कसं जाईल माझं?